औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नामकरण रत्नपूर करण्यात यावे अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे। यासह खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांचा मोठं स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजप विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांनी केली। त्यांच्याशी या दरम्यान संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर आपल्यासोबत आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो की खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून मोठं वादंग निर्माण झालेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक नवीन मागणी या ठिकाणी आमदार संजय केणेकर यांनी केलेली आहे। खुलताबाद संदर्भातली ती काय आहे नेमकी, त्यामधलं त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊयात। काय तुमची मागणी आहे भाऊ? मराठवाड्याच्या हिंदू जनमानसावर, हिंदू संस्कृतीवर ज्या जखमा मागच्या काही काळापासून आहे त्या खऱ्या अर्थाने पुसून काढायच्या असतील तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक असं विशाल आणि भव्य छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारावं आणि ते उभारल्या जाईल या भूमिकेत मी आज काम करत आहे। काही आमची प्रेरणा राहील आणि ही चेतना प्रेरणा माझ्या पिढीला राहण्यासाठी या रत्नपूर तालुक्यामध्ये भव्य विशाल स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं बनावं। खरं तर हिंदू जनमानस छत्रपती संभाजीनगरचा खुलताबाद न म्हणता रत्नपूर म्हणतो आणि खुलताबादच्या रत्नपूरच्या सर्व हिंदू जनमानसाचा मागणी आहे की खुलताबादऐवजी हे रत्नपूर झालं पाहिजे आणि म्हणून ती मागणी सुद्धा मी मांडणार आहे। मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार तुम्ही खुलताबादचं रत्नपूर करावं म्हणून? ही दुय्यम मागणी, परंतु माझी मागणी सर्वात मोठी, इथं छत्रपती संभाजी महाराजांचं विशाल स्मारक व्हावं ही माझी मागणी आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।